महाराष्ट्रात जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया बऱ्याच जणांना खूपच किचकट वाटते. तर आज आपण याच प्रक्रियेचे नियम आणि प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो ना, जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा म्हटलं की अनेकांना टेन्शन येतं. प्रक्रिया खूपच मोठी आणि गोंधळात टाकणारी वाटू शकते. पण काही काळजी करू नका, आपण मिळून हे सगळंच सोपं करणार आहोत. आणि हो, आपण ही जी काही माहिती पाहणार आहोत ना, ती कुठूनही घेतलेली नाहीये. याचा आधार आहे महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कायदा, महाराष्ट्र जातीचे प्रमाणपत्र नियम 2012. त्यामुळे सगळी माहिती 100% खरी आणि अधिकृत आहे. चला मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी जातीचं प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं, त्याची पडताळणी कशी होते, यात कोणकोणते अधिकारी असतात आणि अर्ज नाकारला गेल्यास काय करायचं, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोणतीही प्रोसेस सुरू करण्याआधी तिचे बेसिक्स समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, ज्यात खूप लोकांचा गोंधळ होतो. बघा, इथे 2 वेगवेगळी सर्टिफिकेट्स आहेत. एक आहे जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, हा फक्त एक प्राथमिक पुरावा आहे. आणि दुसरं आहे वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे तुमच्या दाव्याची फायनल व्हेरिफिकेशन करतं. एक मिळतं सक्षम प्राधिकाऱ्याकडून तर दुसरं पडताळणी समितीकडून. हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे, मान्य दिनांक. ही म्हणजे कट ऑफ डेट. म्हणजे काय, तर ह्या तारखेला किंवा त्याआधी अर्जदार किंवा त्याचे पूर्वज महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी होते हे सिद्ध करावं लागतं. उदाहरणार्थ, अनुसूचित जातींसाठी ही तारीख आहे 10 ऑगस्ट 1950. बरं, तर आता बेसिक गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत. चला तर मग आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया पाहूया. ही प्रक्रिया खरं तर 4 सोप्या स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप मुख्य अर्ज म्हणजे फॉर्म 1 भरायचा. दुसरी स्टेप फॉर्म 2 आणि फॉर्म 3 मध्ये 2 शपथपत्र तयार करायची. तिसरी स्टेप सगळी महत्त्वाची कागदपत्र एकत्र करायची. आणि चौथी स्टेप हे सगळं पॅकेज सक्षम प्राधिकाऱ्याकडे जमा करायचं. बघितलं, स्टेप बाय स्टेप गेलं की सोपं वाटतं. आणि हे आहेत ते सर्वात महत्त्वाचे फॉर्म्स. फॉर्म 1 जो मुख्य अर्ज आहे आणि फॉर्म 2 जे एक शपथपत्र आहे. हे दोन्ही फॉर्म्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते अगदी काळजीपूर्वक भरायला हवेत, कारण तुमच्या संपूर्ण अर्जाचा पायाच यावर अवलंबून आहे. फॉर्म भरून झाले की मग येते कागदपत्रांची लिस्ट. नियम 4(2) प्रमाणे काही महत्त्वाचे पुरावे लागतात, जसं की अर्जदाराचा, त्याच्या वडिलांचा किंवा नातेवाईकांचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. याशिवाय जुने महसुली रेकॉर्ड्स किंवा कुटुंबात कोणाकडे आधीच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तेही चालतं. आणि हा आकडा लक्षात ठेवा, 45 दिवस. एकदा का तुमचा अर्ज सगळ्या कागदपत्रांसोबत जमा झाला की सक्षम अधिकाऱ्याला त्यावर 45 दिवसांच्या आत निर्णय द्यावाच लागतो. हा नियम आहे. बरं, जातीचं प्रमाणपत्र मिळालं म्हणजे सगळं काम झालं असं नाहीये. खरी प्रक्रिया तर आता सुरू होते. पुढचा टप्पा आहे तुमच्या दाव्याच्या पडताळणीचा. पण प्रश्न हा आहे की ही पडताळणी किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं तरी कशाला? तर शिक्षण, सरकारी नोकरी किंवा निवडणुकीत आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. याशिवाय तो लाभ मिळत नाही. या पडताळणी प्रक्रियेला सुद्धा एक टाईमलाईन आहे. समजा समितीने काही प्रश्न विचारले तर उत्तर द्यायला 2 आठवडे मिळतात. त्यानंतर दक्षता पथक म्हणजे व्हायजिलन्स सेलला चौकशीसाठी 6 आठवडे मिळतात. आणि मग या सगळ्याच्या आधारावर समितीला फायनल निर्णय द्यायला 3 महिन्यांचा वेळ असतो. चला आता बघूया की या सगळ्या प्रोसेसमध्ये कोण अधिकारी किंवा कोणत्या कमिट्या काम करतात आणि त्यांचं नक्की काम काय आहे. यामध्ये मुख्य 4 प्लेयर्स आहेत असं म्हणूया. पहिले सक्षम प्राधिकारी, जे आपल्याला सुरुवातीचं सर्टिफिकेट देतात. दुसरे पडताळणी समिती, जे त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी तपासतात. तिसरे दक्षता पथक, जे समितीसाठी फील्डवर जाऊन खरी चौकशी करतात. आणि चौथे अपील प्राधिकारी, जर अर्ज नाकारला तर त्यांच्याकडे दाद मागता येते. पण ही फील्डवरची चौकशी किंवा क्षेत्रीय चौकशी म्हणजे नेमकं काय असतं? हे दक्षता पथक नक्की काय करतं? हे दक्षता पथक म्हणजे पडताळणी समितीचे डिटेक्टिव्ह असा समजा. यात पोलीस अधिकारी असतात आणि त्यांचं काम फक्त कागदपत्र तपासणं नाही, तर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन माहिती काढणं हे आहे. नियम 13 सांगतो की हे पथक अर्जदाराच्या घरी जातं, तिथल्या जुन्या जाणत्या लोकांशी बोलतं, कुटुंबाच्या चालीरीती, परंपरा याबद्दल माहिती गोळा करतं. इतकंच नाही, तर शाळा आणि सरकारी ऑफिसात जाऊन कागदपत्रांची सत्यताही तपासतं. म्हणजे ही पडताळणी फक्त कागदावरशी नसते, तर ती खूप सखोल असते.
आता आपण येतोय शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. समजा अर्ज नाकारला गेला किंवा काही वेगळी परिस्थिती असेल तर काय करायचं? अर्ज फेटाळला गेला ही शक्यता मनात आली तरी भीती वाटते. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण कायद्याने यासाठी सुद्धा एक मार्ग ठेवला आहे. नियम 7 असं सांगतो की अर्ज नाकारल्याच्या 30 दिवसांच्या आत आपण फॉर्म 11 भरून अपील प्राधिकाऱ्याकडे अपील करू शकतो आणि मग या अधिकाऱ्याला 3 महिन्यांच्या आत त्यावर निर्णय द्यावा लागतो. म्हणजे एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा उघडा असतो. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, जे लोक दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आले आहेत त्यांच्यासाठी. नियम 6 अगदी स्पष्टपणे सांगतो की अशा व्यक्तींना त्यांच्या मूळ राज्याचे आरक्षणाचे फायदे महाराष्ट्रात घेता येणार नाहीत. ही गोष्ट अर्ज करण्याआधीच लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की ही सगळी प्रक्रिया किती मोठ्या प्रमाणात जुन्या म्हणजे वडिलोपार्जित कागदपत्रांवर अवलंबून आहे. मग जरा विचार करा, आजच्या काळात ज्यांच्याकडे असे जुने पुरावे किंवा रेकॉर्ड्स नाहीत त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती आणि कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत असेल.